नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे माघी गणेश जयंती. तर दरवर्षी ही जी गणेश जयंती आहे तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती मग साजरी केली जाते. तर या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो. माघ महिन्यातील गणेश जयंतीला आपण माघी गणेश जयंती किंवा मग माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात. तर या वर्षीची गणेश जयंती जी आहे तर ती गुरुवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. तर मग या दिवशी गणेशाची विधियुक्त पूजा केली जाते, व्रत केले जाते. यामध्ये मग आपल्या अपूर्ण ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यश प्राप्त व्हावे म्हणून आपण काही सेवा उपाय म्हणा किंवा व्रत हे करत असतो. कारण की बरेच वेळा काय होतं की प्रत्येक आपली एखादी काही इच्छा असते ती पूर्णच होत असते असे नाही. काही इच्छा असे असतात की त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मग आपण जर काही सेवा काही उपाय केले, त्यामध्ये गणपती बाप्पाच्या जर आपण काही सेवा केल्या, कारण भगवान गणेश जे आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय देवतांपैकी एक आहेत. तर ते गणपती बाप्पा जे आहेत तर ज्ञान भाग्य व समृद्धीचे स्वामी आहेत. आता गणेशाची आराधना आपण केली तर आपल्याला प्रत्येक शुभ कार्यामध्येही गणेशापासूनच सुरुवात होत असते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कोणतेही शुभ कार्य करत असताना आपण सुरुवातीला गणेशाची आराधना करत असतो. आता गणपती, विघ्नहर्ता, विनायका, एकदंता अशा आपण वेगवेगळ्या अनेक नावांनी गणेशाची मग ओळख होते. तर या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून मग गणेश जयंती म्हणून मग आजचा जो दिवस आहे म्हणजेच की गुरुवारचा दिवस त्याला आपण माघी गणेश जयंती असेही म्हणत असतो. तर आपण गणेश जयंतीच्या दिवशी ज्याप्रमाणे व्रत करत असतो म्हणजेच की विधियुक्त पूजा करत असतो, त्याचप्रमाणे आपली एखादी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही. कोणतीही इच्छा असेल, विवाहाबद्दल असेल किंवा मुलांबद्दल असेल किंवा नोकरीबद्दल असेल, तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आपल्याला 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्याचं तर सोनं होणारच आहे, पण बऱ्याच वेळा आपल्या अशा गोष्टी असतात की आपण त्या सेवा करून म्हणा किंवा काही उपाय करून पण त्या पूर्ण होत नाहीत. पण गणपती बाप्पा असे देवता आहेत की आपण कोणत्याही सेवा केल्या तर त्या इच्छा आपल्या नक्की पूर्ण करत असतात. म्हणून मग हा उपाय आपल्याला किंवा ही सेवा कशी करायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता गणेश जयंती जी आहे तर ही गुरुवारच्या दिवशी आहे, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, गणेशाची पूजा करायची आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर आपण घराच्या बाहेर, आता गुरुवार असल्यामुळे पण आपण गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो, पण गणेश जयंती पण आहे त्यामुळे मग दोन्ही योग जुळून आले आहेत. त्यामुळे आपल्याला अजून सेवा करायची आहे. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे, माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहेत, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि नंतर मग आपल्या देवघरामध्ये जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर एका तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायचं आहे. मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोला छान पुसून घ्यायचं आहे, धूपदीप लावायचा आहे, गंध लावायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, पंचामृत बनवायचं आहे आणि मग अभिषेक घालायचा आहे. जे अभिषेक आपण घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला इथे तिथे कुठे न टाकून देता ते पाणी घरातील सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. आणि नंतर मग गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्यामध्ये लाल जास्वंदाचं फूल, मग आपल्याला 21 दुर्वांची जुडी आणायचं आहे. त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र, म्हणजे आपण ज्यावेळेस कोणताही नैवेद्य अर्पण करत असतो तर त्यावेळेस मग आपण गणपती बाप्पाला मोदक हे अर्पण करत असतो. जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य नाही झालं तर गुळ खोबरं तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर मग 21 दुर्वांची जुडी आणायचं आहे आणि ती 21 दुर्वांची जुडी आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल, ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे या वस्तू आपल्याला
गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि 21 दुर्वांची जी जुडी आहे तर ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. तुमची जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि मग ती जी 21 दुर्वांची जुडी आहे तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाचं तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे, किंवा मग ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे, किंवा अजून कोणता मंत्र येत असेल तर तोही तुम्ही म्हणू शकता. पण आपल्याकडून ज्या सेवा होतात किंवा जे आपण उपाय करत असतो तर ते कोणतेही उपाय म्हणा, कोणतेही सेवा करत असताना देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगोदर. आता ज्यावेळेस आपण घरातील देवघराची देवपूजा करत असतो, म्हणजेच की सगळ्या देवांची देवपूजा करत असतो, त्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करत असतो. तशाच प्रकारे आपण ही सेवा हा उपाय करत असताना पण आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असल्यानंतर तुम्ही हा उपाय घरीच करू शकता. जर आता तुमच्याकडे घरी गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही मंदिरात पण जाऊन हे जे 21 दुर्वा आहे तर त्या अर्पण करू शकता. आता तुमचा मंत्र म्हणून झाल्यानंतर ज्या तुमच्या हातामध्ये 21 दुर्वांची जुडी आहे तर ती जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि लाल जास्वंदाचं फूल पण अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायचं आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आणि जर तुम्ही हा उपाय सकाळी केला तर दिवसभर हे फूल म्हणा किंवा 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पाजवळच ठेवायचं आहे. आणि संध्याकाळी जर केला तर रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. म्हणजेच की नंतर मग आपण ज्यावेळेस ही सेवा म्हणा किंवा हा उपाय केल्यानंतर तिथून आपल्याला ही 21 दुर्वांची जोडी उचलायची आहे. आणि तुम्ही ज्यासाठी हा उपाय केला आहात किंवा ही सेवा केला आहात तर त्यासाठी जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल किंवा घरातील मुलाबाळांसाठी हा उपाय करणार असाल किंवा स्वतःसाठी करणार असाल तर घरातील पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून त्यासाठी करत असाल तर तिजोरीमध्ये ह्या 21 दुर्वांची जी जुडी आहे तर त्याची पोटली बनवून ठेवायचं आहे. किंवा घरातील मग मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून ही सेवा केली असेल तर मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये तुम्ही मग याची पोटली बनवून ठेवू शकता. किंवा मुलं जिथे अभ्यास करायला बसत असतील तिथे पण तुम्ही मग ही जी पोटली आहे तर ती ठेवू शकता. तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय मग आईने म्हणा किंवा घरातील इतर जी व्यक्ती आहे तर ती कुणीही स्वतःसाठी हा उपाय करू शकतात. आता संकष्टी चतुर्थी असल्यानंतर पुरुष मंडळी म्हणा किंवा मुलं मुली संकष्टी चतुर्थीचा पण उपवास करत असतात. पण हा जरी उपवास करत असतील तरीही महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा किंवा मुलं मुली ही पण सेवा म्हणा की हा जो उपाय आहे तर ते पण हा उपाय करू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं की जवळपास मंदिर नसतं, त्यावेळेस मग बऱ्याच जणांना उपाय करायचा असतो, पण घरामध्ये इतर काही कारणं असल्यानंतर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग पुढील जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस मग संकष्टी चतुर्थीला पण तुम्ही हा असा उपाय करू शकता. कारण की दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पाचे अत्यंत प्रिय वस्तू आहेत, त्यामुळे अशी सेवा करायचं आहे. जरी तुमच्याकडून गणपती बाप्पाचा उपवास करणं शक्य नाही झालं तरी पण तुम्ही मग 21 दुर्वांचा हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.